मुंबईच्या दादर येथील कबूतरखाना बंद केल्यामुळे जैन समाजानं आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। आता कबूतरखाना प्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरे देखील पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली। कबूतरखान्याबाबत उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे सगळ्यांना वागावं लागेल। जैन मुनींना देखील हे समजले पाहिजे। कबुतरांमुळे काय रोग होतात तेही समजलं पाहिजे। कबुतरांना खायला घालू नये असा न्यायालयाचा आदेश आहे। त्यामुळे जे कोणी कबुतरांना खायला घालतील त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी असं राज ठाकरेंनी सांगितलंय। कबूतरखाना प्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यावर देखील निशाणा साधला। कबूतरखान्याबाबत मंत्री मंगल प्रभात लोढा यांनीही काही उपाय मुंबई महानगरपालिकेला सुचवले होते। यावरून आता राज ठाकरे यांनी लोढा यांच्यावर निशाणा साधलाय। लोढाबिडासारखी माणसे सारखे मध्ये येत आहेत। मंगल प्रभात लोढा काही समाजाचे मंत्री नाहीत, ते एका राज्याचे मंत्री आहेत असं राज ठाकरे म्हणाले। मंगल प्रभात लोढा यांनी देखील न्यायालयाचा निर्णय मानला पाहिजे अशी ठाम भूमिका राज ठाकरेंनी मांडली। कोणी काय खावं आणि खाऊ नये याचा निर्णय लोकांनी घ्यावा। स्वातंत्र्य दिनालाच तुम्ही बंदी कशी आणता ही गोष्ट सरकारनं सांगू नये की कोणी काय खावं आणि खाऊ नये। कोणत्याही सरकारने या गोष्टीचा विचार करायला हवा। स्वातंत्र्य दिनी त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जात आहे असं म्हणत राज ठाकरे यांनी मांसाहार बंदीवर आपली भूमिका स्पष्ट केली। स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून 15 ऑगस्ट रोजी कत्तलखाने तसेच मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश राज्यातील काही महापालिकांनी जारी केले। या निर्णयावरून आता राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे। कृषी मंत्र्यांचा राजीनामा मागितल्याच्या कारणावरून छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष विजय गाडगे यांना मारहाण करणारे आणि त्यानंतर युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी झालेल्या सूरज चव्हाण यांचा अवघ्या महिन्याभरात राजकीय पुनर्वसन करण्यात आलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदी त्यांची नियुक्ती झाली असून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं। यावरून आता विरोधक आक्रमक झाले असून विरोधकांनी राष्ट्रवादी काँग्रेससह पक्षातील नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला, तर तिथेच मंत्री मणिकराव कोकाटेंनी याबाबत बोलणं टाळलं। छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण प्रकरणी हकालपट्टी झालेल्या सूरज चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाकडून पुन्हा संधी देण्यात आली। यावर छावाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार गाडगे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली। सुनील तटकरे यांना राज्यात फिरू देणार नाही, अजित पवारांच्या शब्दाला पक्षात किंमत नाही अशी टीका विजय गाडगे यांनी केली। सूरज चव्हाण यांचे पुन्हा राजकीय पुनर्वसन करण्यात आलं हे नक्कीच अजित पवारांच्या भूमिकेस योग्य नाही असंही विजय गाडगे यांनी सांगितलं।